असं काही कोणी विरोधक नसतो. आमचा काही बांधावरून कोणाशी भांडण नाही, तात्विक वाद आहे आणि त्याच्यामुळे निश्चितपणाने सकारात्मक राजकारण करण्याचा आमचा भर आहे. त्या पद्धतीने सकारात्मक दृष्टिकोन ठेवून सगळ्यांशीच जुळवून घेऊन जनतेचे प्रश्न सुटण्यास प्राधान्य देऊन त्या ठिकाणी काम करणार आहे. पहिलं काम पश्चिमेचं पाणी पूर्वेकडे वळवण्याच्या दृष्टिकोनातून आमच्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा प्रश्न आहे. 190 TMC पाणी त्या ठिकाणी समुद्राला वाहून जातं. ते जर वळवलं तर नाशिक नगरसहित मराठवाड्याचा दुष्काळमुक्त होण्यासाठी मदत होणार आहे. देवाभाऊंनी तो प्रकल्प हाती घेतलेला आहे आणि त्याच प्रकल्प लवकरात लवकर पूर्णत्वास कसा जाईल याकरता मी त्या ठिकाणी भांडणार आहे. नाही, ह्या टोपीचा अनेक अर्थ आहे. ज्यांचा वारसा मला या ठिकाणी मिळाला असे आमचे आजोबा स्वर्गीय शंकररावजी कोल्हे साहेब. त्याचप्रमाणे ज्या भागाचं मी प्रतिनिधित्व करतो हा ग्रामीण भाग आहे. ज्या क्षेत्राचं मी प्रतिनिधित्व करतो तो सहकार क्षेत्र आहे. या सगळ्याचं प्रतीक म्हणून ही टोपी खरं तर आज मी घातलेली आहे. आणि आमचे सर्व ज्येष्ठ कार्यकर्ते खरं तर 93 वर्षाचे आमचे आजोबांचे सहकारी आज शपथविधीसाठी आले होते. या सगळ्यांना जे आहे जे हयात नाही आहे या सगळ्यांना अभिवादन करण्याच्या दृष्टिकोनातून खरं तर मी टोपी घातलेली आहे. थँक्यू.